हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये वन विभागाच्या विविध संवर्गाचे जे रिझल्ट लागलेले आहेत त्यानंतर आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु बऱ्याच परीक्षार्थ्यांना एक डाऊट आहे की काय सर्वच 45% वरती असणाऱ्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचे आहे किंवा कशा पद्धतीने पुढील प्रक्रिया असणार आहे। तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र वन विभागाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। यावरती भरती प्रक्रियावर जर का तुम्ही क्लिक केले असता तुमच्या समोर काही अशा पद्धतीने एक नवीन जे इंटरफेस आहे ते ओपन होत आहे। यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि वन विभागाचा जो काही निकाल जाहीर झालेला आहे हायर ग्रेड स्टेनो किंवा अकाउंटंट, सर्वेयर अशा विविध संवर्गातील पदांचा, तर तो सुद्धा तुम्हाला इथून इझिली डाउनलोड करता येणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी जी ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक किंवा जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली होती त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली होती की 45% जास्त गुण असलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी व व्यावसायिक चाचणी घेण्यासाठी जी कालमर्यादा आहे ती 31/12/2023 हे ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये लघुलेखक, उच्च श्रेणी, त्याचबरोबरच कनिष्ठ अभियंता स्थापत्य, लेखापाल, सर्वेक्षक अशा विविध संवर्गातील पदे सुद्धा आहे। आणि या सर्व पदांची जी कागदपत्र तपासणी करण्याची जी वेळ त्यांनी दिलेली आहे किंवा डेट दिलेली आहे ती 31/12/2023 आहे। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 45% जास्त गुण असलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी होणार आहे। परंतु त्यांनी ही माहिती दिलेली नाही की सर्वच ज्या परीक्षार्थ्यांचे मार्क्स 45% जास्त आहेत तर त्या सर्वच परीक्षार्थ्यांची कागदपत्र तपासणी होणार आहे किंवा नाही। तर अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच परीक्षार्थ्यांना 45% मार्क आहेत। तर अशा परीक्षार्थ्यांनी नेमके कुठे आपले कागदपत्र तपासणी करण्यासाठी जायचं आहे किंवा जायचं नाही आहे किंवा त्यांना कशा पद्धतीने बोलावण्यात येईल, ईमेल येईल किंवा त्यांना लेटर्स येणार आहेत, अशा विविध त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर गाइज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पशुसंवर्धन विभागाचे जेव्हा रिझल्ट लागलेला होता त्यावर त्यांनी रिझल्टची जी गुणसूची होती ती प्रसिद्ध केलेली होती आणि त्यानंतर निवड सूचीसुद्धा प्रसिद्ध केलेली होती। म्हणजेच की निवड सूचीमध्ये ज्या परीक्षार्थ्यांची निवड झालेली आहे त्या परीक्षार्थ्यांची नावे होती आणि तेवढ्याच परीक्षार्थ्यांना त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं होतं। आणि त्याचप्रमाणे 31/12/2023 जरी कालमर्यादा दिलेली असली तरी देखील 45% जास्त गुण असलेल्या सर्वच उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात येणार नाही। तर त्यासाठी ज्या परीक्षार्थ्यांनी कट ऑफ क्लिअर केलेला आहे किंवा कट ऑफमध्ये जितके परीक्षार्थी आहेत त्याच परीक्षार्थ्यांची निवड सूचीमध्ये नावे येणार आहेत। आणि ही निवड सूची तुम्हाला याच लॉग इन लिंकमध्ये जे सब्जेक्ट्स आहेत यामध्ये 12वी जी नोटीस आहे त्यामध्ये दिसणार आहे। यामध्ये एकूण 11 नोटिसेस त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत, परंतु आता 12वी जी नोटीस प्रसिद्ध होईल त्यामध्ये ते संपूर्ण निवड सूची प्रसिद्ध करतील की विविध संवर्गांच्या ज्या एक्झाम्स झालेल्या आहेत, लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, सर्वेक्षक अशा विविध या एक्झाम्समध्ये एकूण किती आणि नेमक्या किती परीक्षार्थ्यांनी कट ऑफ क्लिअर केलेला आहे आणि त्याच परीक्षार्थ्यांचे जे मार्क्स असतील किंवा कट ऑफ वाईज त्यांचे जे काही रँक्स असतील त्यानुसार त्यांचे नावे असणारी निवड सूची प्रसिद्ध केल्या जाईल आणि तेवढ्याच परीक्षार्थ्यांना ईमेल्सद्वारे किंवा लेटर्सद्वारे कागदपत्र तपासणीसाठी 31/12/2023 पर्यंत बोलावण्यात येईल। परंतु अजूनही त्यांनी कुठेही माहिती दिलेली नाही की जे परीक्षार्थी या संपूर्ण रिझल्टमध्ये ज्यांची नावे आहेत तर या परीक्षार्थ्यांच्या मार्क्सची नॉर्मलायझेशन होणार किंवा नाही। कारण की नॉर्मलायझेशनचा एक मुद्दा नवीन काढण्यात आलेला होता ज्यामध्ये परीक्षार्थ्यांचं म्हणणं होतं की एक्झाम्स बऱ्याच संवर्गांची झालेली आहे आणि एकपेक्षा जास्त शिफ्ट्समध्ये झालेली आहे। त्यामुळे जर का एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये नॉर्मलायझेशन करणे हे अनिवार्य आहे आणि त्यामुळे सर्व परीक्षार्थ्यांची एकच मागणी आहे की नॉर्मलायझेशन व्हायला हवे, कमीत कमी अकाउंटंट किंवा सर्वेयर या पोस्टसाठी तरी। तर यावर ऑफिशियली वन विभागाकडून माहिती जरी देण्यात आलेली नसली तरी वन विभागाकडून रिप्लाय देण्यात आलेला होता की नॉर्मलायझेशन केल्या जाऊ
जाऊ शकते, परंतु आता नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स रिलीज केले जातील किंवा डायरेक्टली ज्या परीक्षार्थ्यांनी कट ऑफ क्लिअर केलेला आहे अशा परीक्षार्थ्यांची निवड सूची प्रसिद्ध केली जाईल। परंतु ही सर्व जी काही प्रक्रिया आहे ही 31/12/2023च्या अगोदरच होणार आहे, कारण की आता 31/12/2023 पर्यंत त्यांना संपूर्ण जी कागदपत्र पडताळणी आहे ती कंप्लीट करायची आहे। त्यामुळे लवकरच येत्या या वीकमध्ये किंवा पुढील वीकमध्ये आपल्याला इथे नोटीस मिळणार आहे, एकतर नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स किंवा निवड सूची तरी प्रसिद्ध करण्यात येईल। आणि अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 31/12/2023 अगोदर आपल्याला जे परीक्षार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड सूचीमध्ये नावे त्यांची आहेत, अशा सर्व परीक्षार्थ्यांची कंप्लीट कागदपत्र तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांची अंतिम निवड सूची ही पुढील महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल। आणि 28/2/2024 पासून म्हणजेच की त्या पुढील महिन्यापासून त्यांना नियुक्तीचे आदेशसुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या परीक्षार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना नियुक्तीचे आदेशसुद्धा मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आहे। आय होप की तुमचे जे काही डाऊट्स असतील ते या व्हिडिओद्वारे क्लिअर झाले असतील। तर गाईज, जर का तुम्हाला या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।